पैठण तालुक्यातील 74 जळगाव येथे शेतात कापूस वेचणी करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या प्रांजल भारत मुळे या मुलीच्या कुटुंबियांना मंगळवारी वन विभागाकडून 10 लाख रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आलाय। 15 दिवसांपूर्वी पैठण तालुक्यात 74 जळगाव येथील प्रांजल भरत मुळे ही शेतात कापूस वेचत असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती। 10 वर्षाचा मुलीचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागामार्फत 10 लाख रुपयांची मदत मंगळवारी पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते देण्यात आली। तसेच उर्वरित रक्कम 15 लाख रुपये 8 दिवसात मयत मुलीच्या कुटुंबांच्या खात्यावर फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहे। यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अमोल एरंडे, हरिभाऊ घेगडे, उद्धव एरंडे, गणेश बजारे, ग्रामपंचायत सदस्य बाळू मुळे, विक्रम एरंडे, रामभाऊ मतकर, संतोष मुळे, विष्णू एरंडे, गणेश मुळे, दत्तू घेगडे तसेच मुलीचे कुटुंबीय असराबाई मुळे, लक्ष्मण मुळे, राम मुळे, वडील भरत मुळे आणि आई मनीषा मुळे आदींची उपस्थिती होती। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।